सर्वांना साष्टांग नमस्कार. जय नारायण, जय विश्वकर्मा, जय ओबीसी, जय संविधान. सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून साष्टांग प्रणाम करतो. आणि मी समाजाचा, समाज माझा या संकल्पनेतून आपण समाज मनाच्या जवळ जाण्याचा सातत्यानं प्रयत्न करणारे माझ्यासारखी तुम्ही सर्वजण, समाजाच्या उणीवा आणि जाणीवा आपण शोधत असताना, समाज मनाचा शोध घेत असताना, सामाजिक हेतूने समाज भावनेला गवसणी घालण्याचा छोटासा प्रयत्न तुमच्या माध्यमातून आपण करत असतो. आपली ही बहुमोलाची साथ नेहमीच असते. सामाजिक जाणीवानं आपण समाज मनाला सातत्यानं साथ घालण्याचा प्रयत्न करतो. काही प्रमाणात समाज आपल्याकडं जरी दुर्लक्ष करत असला तर इतर समाज बांधव आपल्याला गृहीत धरून समाजाच्या व्यथा, समाजाचे प्रश्न तेही मांडतात. आपणही त्या प्रश्नावर उकल करण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करत असतो. काही प्रमाणात यश अपयश हे आपल्याला जरी आपल्या नशिबी असले तरीही देखील आपण ज्या हाती घेतलेला वशाला कुठेही टाकायचं नाही, याच भावनेतून घेतला वसा टाकायचा नाही आणि हाती घेतलेलं कार्य अर्धवट सोडायचं नाही, ही प्रामाणिक भूमिका तुमची आणि माझी राहिलेली आहे. याच प्रामाणिक भूमिकेतून आपण सातत्यानं वेगवेगळ्या कार्यक्रमातून समाज मनाच्या जवळ जाणं, समाजाच्या गाठीभेटी घेणं, समाजाच्या व्यथा जाणून घेणं, समाजाचे प्रश्न त्या ठिकाणी त्यांचे जाणून घेणं, त्या प्रश्नावर भविष्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं चळवळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढलं पाहिजे, हीच भावना आपण सामाजिक कार्य करणारी चळवळीतली माणसं सातत्याने व्यक्त करत असतो. अनेक कार्यक्रम होत असतात आणि कार्यक्रमातून वेगवेगळ्या बांधवांना सन्मानित केलं जातं आणि ते व्हायला पाहिजेत आणि ते होत आहे. अनेक मान्यवर बांधवांचा, माता भगिनींचा सन्मान, त्यांच्या कार्याचा गौरव त्या ठिकाणी होताना आपण देखील आनंदाश्रू आपल्या डोळ्यातून तरंगताना खरोखरच एक आनंद वाटत असतो. कार्याप्रती प्रामाणिकता याच भावनेतून मिळालेला त्यांना तो पुरस्कार, तो सन्मान, सातत्याने समाज मनाची भूमिका निभावताना त्यांना येणारी अडचणी असतील, त्या अडचणीतून मात करत करत ते त्या पुरस्कारापर्यंत पोहोचलेले असतात. आपण देखील त्यांना एक सन्मानपूर्वक त्यांच्या कार्याचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत, याच भावनेतून आपण सातत्याने त्यांच्या पाठीशी असतो. अनेकदा असे विषय वेगवेगळे असतात. पुरस्काराच्या पलीकडे जाऊन देखील आपण समाजाचं मन ओळखलं पाहिजे, समाजाच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजे, समाजाचे प्रश्न नेमकी आहेत तरी काय, यावर देखील आपण सातत्याने वेगवेगळ्या संवादातून ते प्रश्न जाणून घेऊन सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजेत. आणि आज अनेक संघटनेचे पदाधिकारी, सन्मानपूर्वक सामाजिक कार्यकर्ते देखील ते करत आहेत. सामाजिक चळवळीमध्ये काम करताना प्रामुख्याने वळवळ करणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी टिकून राहतात, हे देखील आपण पाहिलेलंच आहे. कार्यक्रम कुठलाही असो, त्या ठिकाणी आपली उपस्थिती नोंद करणं, उपस्थिती राहणं, उपस्थितीतून आपण एकमेकाच्या गाठीभेटी घेणं, एकमेकांशी संवाद साधणं, जो खंड पडत असतो आपल्या गाठीभेटीचा, तो खंड पूर्ण व्हावा यासाठी सातत्यानं प्रयत्न असतो. कार्यक्रम कुठेही हो, आपण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न तुमचा असतो, माझा असतो, आपण केला पाहिजे, तो करत आहोत. संघटना, संस्था अनेक असतील, त्यांच्या कार्याप्रती आपण आदर व्यक्त करून आपण आपल्या माध्यमातून एक छोट्याशा सामाजिक चळवळीचा एक धागा म्हणून तो धागा आपण पूर्णपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो. सामाजिक धाग्यामध्ये आपण सामाजिक चळवळीत कार्य करणारी समाजकर्ती मंडळी आपण एकत्र आलं पाहिजेत. या भावनेतून, या उदात्त हेतूतून आपण सातत्यानं समाज मनाला साथ घालत असतो. समाज देखील तेवढ्याच तत्परतेनं आणि अगदी मन मोठे करून समाजाच्या सामान्य कार्यकर्त्याला देखील तेवढ्याच सन्मानपूर्वक आदराची, आपुलकीची वागणूक देत असते. समाज आहे म्हणून आपण आहोत, ही भावना सामाजिक कार्यकर्ते करत असतात. आणि सामाजिक ज्या व्यथा असतात, समाजाचे जे प्रश्न असतात, सामाजिक कार्यकर्ते आपल्या समाजातील दानशूर व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून, समाजातील सृष्टीच्या माध्यमातून, समाजातील नेते मंडळीच्या माध्यमातून
अन्यथा राजकीय लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी प्रामुख्याने प्रामाणिक प्रयत्नशील असतात. समाजाची भूमिका काय असावी? सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या मनामध्ये समाजाबद्दल असलेली आस्था, समाजाचे माहीत असलेले प्रश्न, समाजाचे जाणून घ्यायचे प्रश्न याचा देखील अभ्यास करून आपण समाजाच्या प्रश्नासाठी सातत्यानं कुठेही तडजोड न करता झगडलं पाहिजेत. सातत्यानं चळवळीत वळवळ केलं पाहिजे. चळवळ ही जीवन ठेवायची असतात तर चळवळीत वळवळ करणारे कार्यकर्ते असल्याशिवाय चळवळ देखील ती जिवंत दिसू शकत नाही, दिसून येणार नाही. यासाठी चळवळीत वळवळ करणारी ही सर्वच आपल्यासारखी कार्यकर्ता मंडळी यांच्या कार्याला सॅल्यूट करणं, यांच्या कार्यावर नतमस्तक होणं हे समाजकर्त्याचं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. याच कर्तव्याच्या भावनेतून आपण देखील सामाजिक कार्य करणाऱ्या त्या तटस्थ भूमिकेत राहून समाजाचं कामच करायचं हेच भावना व्यक्त करणारे हीच आमची कर्तबगार समाजसेवक मंडळी, समाजकर्ती मंडळी यांना कायमच मानाचा मुजरा असेल. आपण सर्वजण माता भगिनी निश्चितच वेगवेगळ्या क्षेत्रातील माता भगिनी आज पुढे येत आहेत. समाजाचे प्रश्न मार्गी लावत आहेत. वेगवेगळ्या प्रश्नावर ते आवाज उठवत आहेत. हा खरोखरच समाजाचं सामाजिक चळवळीचे यश म्हणावं लागेल. सोनार म्हणून आपण जगावं, सोनार म्हणून आपण कार्यरत व्हावं, सोनार म्हणून आपण एकच संघ व्हावं, सोनार म्हणून एकत्रित समाजाला करावं, एका छताखाली सर्व सखीयांना आणावं. ही उदात्त हेतून एक मोठ्या व्यापक स्वरूपात पाहिलेलं स्वप्न आपण सोनार म्हणून आपण जगत असताना सकल सोनार समाजातील माता भगिनी, बांधव, युवक युवती यांना ग्रहीत धरून यांना या सन्मानपूर्वक सोबत घेऊनच पुढं जायचं असतं. कुठलीही व्यक्ती, कुठलीही संघटना एकट्यानं पुढं काही करू शकत नाही. एक टीमचं कार्य पाहिजे. टीमवर्क ज्याला म्हणतात, त्या टीमवर्कच्या माध्यमातून आपल्याला पुढं जाता येत असतं. संघटनात्मक कार्याची गती वाढवायची असते, संघटनात्मक कार्य गतिमान करायचे असतील किंवा समाजाचे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर खऱ्या अर्थानं समाजाच्या प्रश्नासाठी आपल्याला एक दिलानं एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि काही प्रमाणामध्ये आज आपल्याला यश पण आल्याचं पाहायला मिळतं आहे. वेगवेगळ्या भागात आपल्या संघटना असतील, संस्था असतील, आज बऱ्यापैकी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजाला एकत्रित करण्यासाठी यशस्वी होताना दिसत आहेत. हीच खऱ्या अर्थानं समाजाची यशाची बाजू आहे. समाज हा विखुरलेल्या अवस्थेत आहे. समाज हा शाखा फोडशक्यामध्ये विस्तारलेल्या अवस्थेत आहे. समाज हा चांद्यापासून बांद्यापर्यंत खरोखरच व्यापक स्वरूपात विस्तारलेला आहे. ह्या विस्तारलेल्या सोनार समाजाला एकसंघ करण्याचे एक आव्हानात्मक काम आज समाजातील समाजकर्ते हे काम पेलण्यासाठी पुढे येत आहेत. आलं पाहिजेत. आणि हे आव्हानात्मक काम पूर्ण करण्यासाठी समाजाच्या एकसंघ ताकदीवर, समाजाच्या आशीर्वादानं, समाजातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला ही चळवळ पुढे नेणं गरजेचं आहे. समाजातील अनेक प्रश्न असे आहेत की ज्या प्रश्नामुळं खरोखरच समाजाशी मोठ्या प्रमाणामध्ये उन्नती आणि उत्कृष्ट होण्यासाठी आज आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. समाज हा खरोखरच जातीवंत स्वर्णकार आहे. सोनार समाजातील स्वर्णकारांचा जो पारंपरिक व्यवसाय होता तो व्यवसाय आपल्या जातीवंत स्वर्णकारांच्या हाती राहिलेला नाही. तो व्यवसाय जर आपल्या हाती असता तर खरोखरच आपल्या समाजाची उन्नती आणि उत्कृष्ट आपण कोणीही रोखू शकलं नसतं. आज समाजावर उपासमार येणं, समाजातील जे समाज बांधव आहेत ज्यांचे व्यवसाय आज पूर्णपणे डबघाईस आलेल्या व्यवसायाला सरकारच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये तरी कर्ज उपलब्धता होणे गरजेचं होती. आता संत नारायण महाराज आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाची स्थापना राज्य सरकारने केली असून त्याच्या माध्यमातून, आपल्या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून निश्चितच काही प्रमाणामध्ये सोनार समाजामध्ये आमूलाग्र असा बदल घडून आलेला दिसेल. परंतु आपण आता तरी संघटित होणं गरजेचं आहे. याच विषयावर मी नेहमी बोलत असतो, पुढेही बोलणारच आहे. जिसकी संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी. आपण एक संघ आल्यासच आपली ताकद दिसून येणार आहे. त्याच वेळेस आपले प्रश्न मार्गी लागणार आहेत. आपल्याला गृहीत धरील राजकारणी मंडळी आपल्याला गृहीत धरतील असं आपलं देखील संघटना असलं पाहिजे. तरच
एखाद्या राजकीय पक्षामध्ये आपल्या समाजाचे अस्तित्व, समाजातील पदाधिकाऱ्याचं अस्तित्व असते, समाजाच्या नेतृत्वाचं अस्तित्व देखील त्या ठिकाणी त्या नेतृत्वाचा कस लागत असतो आणि त्याही नेतृत्वाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी मदत होते. हे उल्लेखनीय बाब आहे. याच कारणास्तव आपल्याला पुढं अशाच पद्धतीनं जायचं आहे, जावंच लागणार आहे. यासाठीच आपण एकत्रित यावं हीच एक कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विश्वकर्मा, जय नारायण.